श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, 10वी बोर्डाचा आणखीन एक पेपर फुटला. नेमकी काय अपडेट आहे सविस्तर आपण बघूयात. याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. राज्यात 10वीचे पेपर सुरू आहेत. 12वीचे पेपर संपलेले आहेत, परंतु 10वीचे पेपर फुटीचे प्रकरण काही थांबत नाहीयेत. त्याचप्रमाणे तुम्हाला 10वीचा आता उद्या हिंदीचा पेपर आहे, नंतर गणिताचा आहे, विज्ञानचा आहे, समाजशास्त्र आहे. तर तुम्हाला आयएमपी प्रश्न आणि बोर्डाच्या जर प्रश्नपत्रिका हव्या असतील तर लवकरात लवकर नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क करा. नाना फाउंडेशन ऍप आत्ताच डाउनलोड करा. या ठिकाणी आपला कोर्स घेऊन भरपूर मुलांना, विद्यार्थ्यांना सक्सेस मिळालेला आहे. ते तुम्हाला बॅनर दिसत असेल, इथे अभिप्राय दिसत असतील, तर फटाफट कोर्स खरेदी करा. तुम्ही विद्यार्थी पालक असाल तर तुमच्यासाठी हा महत्वाचा आहे. विचार करू नका, कारण गणित आणि विज्ञानचा पेपर अवघड असू शकतो. हा सराव संच तुम्ही घेतला, प्रश्नपत्रिका किंवा आयएमपी प्रश्न घेतले तर तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत चांगले यश मिळणार आहे. फटाफट कोर्स खरेदी करा. 10वीचं सेमी इंग्रजी असेल, मराठी मीडियम असेल, त्याचप्रमाणे इंग्लिश मीडियम असेल, या तिन्ही माध्यमांसाठी आनंदाची बातमी आहे. त्याचप्रमाणे 10वीचं बघा, आता महत्वाची अपडेट. 10वी बोर्डाचा कुठला पेपर फुटलेला आहे याबाबत काय आपल्याकडे अपडेट आहे बघूयात. 10वीचं तुम्हाला माहिती आहे की मराठीचा पेपर झाला. मराठीचा जळगाव असेल, जालना असेल, या ठिकाणी पेपर फुटलेला होता. इंग्रजीचा पेपर काल झालेला आहे. इंग्रजीचा पेपर देखील फुटलेला आहे. धक्कादायक बातमी. तुम्हाला बाजूला बातमी दिसत असेल या ठिकाणी की इंग्रजीचा पेपर हा फुटलेला आहे. मग आता हा पेपर परत होणार का? बोर्डाने काय सांगितलं तर बघूयात. तर ही बातमी आलेली आहे धारूर मधून. धारूरमध्ये 10वीचा पेपर हा बोर्डाचा फुटलेला आहे. एसएससी बोर्ड 10वीच्या परीक्षा सुरू आहेत. 1 मार्च पासून सुरू झालेला आता जो पेपर होता इंग्रजीचा, तो पेपर किल्ले धारूर या ठिकाणी फुटलेला आहे. बोर्डाने सांगितलेलं कॉपी मुक्त अभियान होणार आहे, परंतु काय कॉपी मुक्त अभियान कुठे आपल्याला दिसत नाहीये. कारण भरपूर पेपरांचा जो आहे सुळसुळाट, कॉपी प्रकरण, गैरप्रकरण हे अत्यंत वाढत चाललेलं आहे. तर बघा, 2 मुलांनी 11:30 वाजता इंग्रजीचा पेपर खिडकीतून घेऊन ते पलायन केलं. म्हणजे एक विद्यार्थी होता, पेपर देत होता, त्यांनी खिडकीतून बाहेर टाकला. त्यानंतर 2 मुलांनी तो पेपर घेतला आणि त्यानंतर पोलीस निरीक्षक जे आहेत देवीदास वाघमोडे यांना ती माहिती मिळाली आणि अर्ध्या तासात त्या दोघांना त्यांनी ताब्यात घेतलं. नशीब इथे की प्रश्नपत्रिका ही व्हॉट्सअपला व्हायरल झाली नाहीये आणि अशा प्रकारे पोलीस निरीक्षक जे आहेत देवीदास वाघमोडे यांनी भरपूर पराकाष्ठेचे प्रयत्न करत तो पेपर व्हायरल होण्यापासून वाचवलेला आहे. आता त्यांना देखील, त्या 2 जणांना अटक देखील करण्यात आलेली आहे. परंतु विद्यार्थी पालकांमध्ये आता संभ्रम निर्माण झालेला आहे. धारूर तालुका शिक्षण अधिकारी मनोज कोल्हे यांनी सांगितलेलं आहे की पेपर फोडणाऱ्या आरोपीवर आता योग्य कारवाई होणार आहे. काही ठिकाणी तर कॉप्यांचा सुळसुळाट सुरू होता. या तुम्हाला फोटो दिसत असेल, हा फोटो आहे चंद्रपूर जिल्ह्यातील नांदगाव पांडे येथील गोपाळराव वानखेडे या परीक्षा केंद्रावर ज्या कॉप्या गोळ्या करण्यात आल्या, तो फोटो तुम्हाला दिसत असेल. इथे भरपूर साऱ्या कॉप्या चलत होत्या. या ठिकाणी देखील भरपूर गोंधळ होता. विद्यार्थी पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे की हुशार मुलांनी अभ्यास करायचा आणि पेपर लिहायचा, आणि अशा जर परीक्षा केंद्रावर अशा कॉप्या करून मुलं पेपर लिहित असतील तर नक्कीच त्यांच्या गुणवत्तेवर फरक होऊ शकतो. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही माझ्या मताशी सहमत आहात का? कमेंटमध्ये कमेंट करा. त्याचप्रमाणे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. हा व्हिडिओ सर्वत्र गेला पाहिजे आणि याची दखल शासनाने घेत बोर्डाने देखील घेतली पाहिजे. तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देखील 2 कॉपी प्रकरण आढळलेले आहेत. आणखीन एक ठिकाणी बघा, बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव पोडे या ठिकाणी जे गोपाळराव वानखेडे विद्यालय होतं, त्या ठिकाणी शिक्षकाच्या सहमतीने सर्व विद्यार्थी कॉप्या करत होते. त्यामुळे आता त्या शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने पाठवलेला आहे. जिल्हा अधिकारी विनय गौडा यांच्या निर्देशनानुसार हा प्रस्ताव पाठवलेला आहे. कारण काही वर्गांमध्ये कॉप्यांचा सुळसुळाट चालू होता आणि शिक्षकांची त्याला सहमती देखील होती. तर यावर काही प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे कुठे गेले? ड्रोन कॅमेरे कुठे गेले? बैठे पथक कुठे गेलं? भरारी पथक कुठे गेलं? पर्यवेक्षकाचं तुमचं झूम मीटिंग होणार होतं, ते कुठे गेलं? कारण कॉप्या जर चालतायत आणि हुशार मुलं अभ्यास करून मरतायत, तर तुम्हाला आणखीन पण सांगतोय की व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि त्याचप्रमाणे येणारा पेपर हा गणित आणि विज्ञानचा अवघड असू शकतो. हा पेपर सोपा करण्यासाठी तुम्ही नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा. तुम्हाला त्या ठिकाणी सर्व प्रश्नपत्रिका आणि आयएमपी प्रश्न मिळतील. हा आपला कोर्स घेऊन तुम्हाला भरपूर विद्यार्थ्यांना याचा फायदा झालेला आहे. तर लवकरात लवकर कोर्स खरेदी करा. अशा प्रश्नपत्रिका आणि आयएमपी प्रश्न तुम्हाला मिळतील. तर परत भेटूयात नवीन अपडेट सोबत. होपफुली स्वामीच्या हीच प्रार्थना आहे, सर्व विद्यार्थी पास व्हावेत. स्वामी समर्थ.